नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत न्यूजपेपर रीडिंग. मित्रांनो बघा, न्यूजपेपर रीडिंगच्या माध्यमातून तुमचा परीक्षेमध्ये जो इंग्लिश व्होकॅब्युलरीचा पोर्शन येतो, ती इंग्लिश व्होकॅब्युलरीसुद्धा होणार आहे. जे अँटोनिम, सिनोनिम, वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडियम फ्रेजेस येतात ते सुद्धा यातून कव्हर होतील. आणि तसेच तुम्हाला जो पॅसेज येत असतो, पॅसेजचे प्रश्न होतील किंवा कॉमन एररचा प्रश्न असेल तो सुद्धा यामार्फत होणार आहे. त्यामुळे महत्त्वाचं आहे, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघा, आपण बघूया आजची बातमी. बघा, अ स्टोरी ऑफ सर्वायवल. सर्वायवल म्हणजेच काय तर जगणं, हे का नाही. सर्वायव्ह करणं, टिकून राहणं, म्हणजे टिकून राहण्याची ही गोष्ट म्हणून असं एक पॅरेग्राफ आलेला आहे पेपरमध्ये. ओके, बघा. टॅमरन ट्री प्लांटेड बाय वीमेन फ्रीडम फायटर फाइंड्स अ प्लेस ॲट कोलकाता फिल्म फेस्टिवल. बघा, टॅमरन ट्री म्हणजेच काय तर चिंचेचं झाड. टॅमरन ट्री प्लांटेड बाय, बघा, प्लांट केलेलं, लावलेलं आहे. कुणी लावले? बा वीमेन फ्रीडम फायटर. बघा, वीमेन फ्रीडम फायटर म्हणजेच काय तर एक स्वातंत्र्य सैनिक महिला आहे. तिने फाइंड्स अ प्लेस ॲट कोलकाता फिल्म फेस्टिवल, आणि मग तिने जे टॅमरिन ट्री झाड लावलेले आहेत त्या झाडाला काय मिळालं आहे तर कोलकाता फिल्म फेस्टिवल जे होणार आहे त्या कोलकाता फिल्म फेस्टिवलमध्ये त्याला काय मिळालं आहे? स्थान मिळालेलं आहे. आता नेमकं काय आहे याच्यामध्ये आपण बघूया. बघा, इथून स्टार्ट होतं, एकच मिनटं. बघा, अ नेबरहूड टॅमरन ट्री हॅज फाउंड इट्स वे टू द कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल नेक्स्ट मंथ. बघा, अ नेबरहूड टॅमरन ट्री. नेबरहूड म्हणजेच काय तर जवळपास असणारं, जवळपास असलेलं जे टॅमरन ट्री आहे, चिंचेचं झाड, हॅज फाउंड इट्स वे. मित्रांनो बघा, टॅमरन ट्री सब्जेक्ट झाला, सब्जेक्ट नंतर हॅव्या झाले, फाइंडचं V3 झालं फाउंड. ओके, फाइंड म्हणजे सापडणे, प्रेझेंट परफेक्टची रचना आहे. बघा, जवळच असणारं जे चिंचेचं झाड आहे त्याला त्याचा इट्स वे, बघा, इट्स म्हणजे त्याचा मार्ग सापडलाय. कुठे? तो कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल जे की नेक्स्ट मंथमध्ये होणार आहे त्याला त्याचा मार्ग सापडला. विथ अ डॉक्युमेंटरी मेड ऑन इट सिलेक्टेड फॉर अ प्रीमियम इन द नॅशनल कॉम्पिटिशन ऑन डॉक्युमेंटरी कॅटेगरी. बघा, विथ अ डॉक्युमेंटरी मेड, त्याच्यावर एक डॉक्युमेंटरी, एक छोटीशी कथा बनवण्यात आलेली आहे, एक डॉक्युमेंटरी बनवण्यात आलेली आहे. मेड ऑन इट सिलेक्टेड फॉर अ वर्ल्ड प्रीमियम, आणि त्याची सिलेक्ट झाले, निवड झाले, कशासाठी तर वर्ल्ड प्रीमियरसाठी इन द नॅशनल कॉम्पिटिशन, नॅशनल राष्ट्रीय कॉम्पिटिशन स्पर्धा, जी डॉक्युमेंटरी कॅटेगरी स्पर्धा होते त्या डॉक्युमेंटरी कॅटेगरीसाठी याचं काय झालं, सिलेक्ट झालेले नाव नोंदवण्यात आलेलं आहे. पुढे बघा, द मॅसिव्ह ट्री विच प्रोव्हाइड्स ग्रीन कव्हर टू इट्स सराउंडिंग. बघा, मॅसिव्ह ट्री, मित्रांनो मॅसिव्हचा अर्थ होतो अवाढव्य, असं उंच असं आपण म्हणूया. मॅसिव्ह ट्री विच प्रोव्हाइड्स ग्रीन कव्हर टू इट्स सराउंडिंग. मित्रांनो, विच हे रिलेटिव्ह प्रोनाउन आहे, विचचा अर्थ झालाय जे की, प्रोव्हाइड म्हणजे पुरवता. आता मित्रांनो बघा, मॅसिव्ह ट्री काय झाला, तुमचा सब्जेक्ट झाला. सब्जेक्ट सिंग्युलर असल्यामुळे प्रोव्हाइडला काय लागले, यस लागलेलं आहे. इथे प्रोव्हाइड, बघा, प्रोव्हाइडला सफिक्स काय लागलाय, यस लागलाय, म्हणजे सिंपल प्रेझेंटची रचना आहे. मग विचच्या समोर जे आलं ते कशावर डिपेंड आलं, विचच्या अगोदर जो सब्जेक्ट आहे ना त्यावरती. मग मॅसिव्ह ट्री जे उंच झाड आहे, विच प्रोव्हाइड जे की प्रोव्हाइड करतं, पुरवतं ग्रीन कव्हर टू इट्स सराउंडिंग. इट्स म्हणजे त्या झाडाच्या सराउंडिंगला, झाडाच्या भोवतीला सगळीकडे काय, ग्रीन कव्हर म्हणजे सगळीकडे हिरवीगार शाल पसरलेली आहे. कॅरीज हिस्टोरिकल सिग्निफिकन्स ॲज इट इज सेड टू हॅव बीन प्लांटेड अबाउट 70 years अगो बाय फ्रीडम फायटर परुल मुखर्जी when she settled in a refugee colony, now colony as विद्यासागर कॉलनी in South Kolkata after partition. आता बघा मित्रांनो, वापस येऊया. आता जे ग्रीन झाड लावण्यात आलेलं आहे टॅमरन ट्रीचं, चिंचेचं झाड, कॅरीज हिस्टोरिकल सिग्निफिकन्स. मित्रांनो बघा, कॅरी म्हणजे वाहून नेणे. हिस्टोरिकल सिग्निफिकन्स, हिस्टोरिकलचा अर्थ होतो ऐतिहासिक, आणि सिग्निफिकन्स म्हणजे महत्त्व किंवा वैशिष्ट्य. ऐतिहासिक महत्त्व त्याला प्राप्त झालेलं आहे. ॲज इट इज सेड, आणि असं म्हणलं जातं की टू हॅव बीन प्लांटेड अबाउट 70 years अगो. अबाउटचा अर्थ होतो च्या आसपास. बघा, हॅव बीन प्लांटेड, ते झाड लावण्यात आलेलं होतं, कधी तर अबाउट च्या आसपास, 70 years अगो म्हणजे पूर्वी, जवळपास 70 वर्षापूर्वी हे झाड लावण्यात आलेलं होतं. बाय म्हणजे काय, कडून, कुणाकडून तर फ्रीडम फायटर, स्वातंत्र्य सैनिक परुल मुखर्जी यांच्याकडून. फेन शी सेटल्ड इन अ रेफ्युजी कॉलनी. फेन जेव्हा, शी सेटल्ड इन, सिंपल पास्टची रचना आहे. बघा, जेव्हा ती सेटल झाली, स्थायिक झाली, कुठे, रेफ्युजी कॉलनीमध्ये.
मित्रांनो, या रेफ्युजीचा अर्थ होतो निर्वासित असणं किंवा एखाद्या व्यक्तीचं, एखाद्या लोकांचं पुनर्वसन केलं जातं, त्याला रेफ्युजी असं म्हणतात. रेफ्युजीचा अर्थ काय होतं, बाबा संकटापासून किंवा एखाद्या हानीपासून रोखण्यासाठी विशिष्ट लोकांचा सुरक्षेसाठी स्थलांतरित करणं. मग त्या स्थलांतरित करणारी जी ज्यावेळेला रिफ्युजी कॉलनी होते त्यावेळेला त्या परुल मुखर्जी स्वातंत्र्य सैनिक यांनी ते झाड लावलं होतं. नाव नोन ॲज विद्यासागर कॉलनी. नाव आता, नोन ॲजचा अर्थ होतो ओळखलं जाणं. आता त्याला विद्यासागर कॉलनी म्हणून ओळखलं जातं. इन साऊथ कोलकाता आफ्टर पार्टिशनचा अर्थ होतो आपण काय म्हणतो विभागणी करण्यात आलेली होती, आहे की नाही. ज्यावेळेला पार्टिशन फाळणी झालेली होती तर त्यावेळेला ते साऊथ कोलकातामध्ये रूपांतरित झालं. मिस मुखर्जी अ रिव्होल्युशनरी, त्या कोण होत्या, एक रिव्होल्युशनरी होत्या. रिव्होल्युशनरी म्हणजे कोण, तर एक सुधारक असं आपण म्हणूया. रिव्हॉल्युशनरी सुधारक, क्रांतिकारक असं आपण म्हणू शकतो. मुखर्जी कोण आहेत, एक सुधारक होत्या. वॉज कन्व्हिक्टेड इन द तितागर कन्स्पिरसी केसेस इन 1935 ॲट द एज ऑफ 20. बघा, ज्या मिसेस मुखर्जी होत्या त्या एक रिव्हॉल्युशनरी होत्या म्हणजे समाज सुधारक होत्या. वॉज कन्व्हिक्टेड, मित्रांनो कन्व्हिक्टचा अर्थ होतो दोषी ठरवणं. मग त्यांना दोषी ठरवण्यात आलेलं होतं. कुठे, तर तितागर कन्स्पिरसीचा अर्थ होतो कट रचणं कुठला तरी. तर त्या कट रचण्याच्या केसेसमध्ये 1935 मध्ये, मित्रांनो बघा वर्ष सांगायचं असेल तर त्याच्यासमोर प्रिपोजिशन येतं इन. मग 1935 मध्ये केस झाली होती, त्या केसमध्ये त्यांना कन्व्हिक्ट केलं होतं, दोषी ठरवलं होतं. ॲट द एज ऑफ 20, ॲट बघा, ॲक्युरेट वय सांगत असताना, ॲट द एज ऑफ 20 वयाच्या 20व्या वर्षी त्यांना दोषी ठरवलं होतं. अँड स्पेंट 4 years इन प्रिझन. SPEND, स्पेंड म्हणजे वेळ घालवणे, स्पेंडचा V2 होतं स्पेंट. मग त्यांना 4 वर्ष प्रिझनमध्ये, तुरुंगामध्ये घालवण्यात आलेले होते. द ट्री वॉज अंडर थ्रेट व्हेन बिल्डर्स रिसेंटली टूक ओव्हर द ओल्ड बिल्डिंग वेअर मिस मुखर्जी हॅड लिव्ड बिफोर हर डेथ इन 1909. बघा, द ट्री वॉज अंडर थ्रेट, ते झाड जे होतं ना एक थ्रेटमध्ये म्हणजेच काय तर धमकीमध्ये होतं ते. फेन बिल्डर्स जेव्हा रिसेंटली टूक ओव्हर, रिसेंटली नुकताच. मित्रांनो बघा, टेक ओव्हरचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीचे सूत्र आपल्या हातात घेणं. मग या टेक ओव्हरचं विटू झालं टूक ओव्हर. त्या बिल्डरनी त्या सर्व झाडाचे सूत्र आपल्या हातात घेतले होते. ओल्ड बिल्डिंगचे फेअर म्हणजे जेथे मिसेस मुखर्जी हॅड लिव्ड, पास्ट परफेक्ट आहे, जेथे मिसेस मुखर्जी राहिलेल्या होत्या. कधी, बिफोर पूर्वी, हर डेथ इन 1990, जेव्हा त्यांचा मृत्यू झाला 1990ला तर त्याच्या पूर्वी ते सर्व जे चिंचेचं झाड वगैरे होतं ते बिल्डरने टेक ओव्हर घेतलेलं होतं, ज्या झाडाला 70 वर्षाचा इतिहास होता. इट वॉज सेव्ड आफ्टर अ कल्चरल मुवमेंट वॉज लॉन्च इन जुलै लास्ट इयर बाय द फिल्म्स डिरेक्टर. बघा, इट वॉज सेव्ड, पॅसिव्ह व्हॉइसची रचना आहे. त्या झाडाला सेव्ह करण्यात आलं होतं, वाचवण्यात आलेलं होतं. आफ्टर अ कल्चरल मुवमेंट, आफ्टर नंतर, ज्यावेळा ती कल्चरल मुवमेंट झाली. कल्चरल म्हणजे सांस्कृतिक, आहे का नाही, आणि मुवमेंटचा अर्थ होतो चळवळ. ज्यावेळी ती सांस्कृतिक चळवळ झाली. वॉज लॉन्च इन जुलै लास्ट इयर बाय द फिल्म डिरेक्टर. बघा, जी चळवळ लॉन्च करण्यात आली होती, लॉन्च म्हणजे आयोजित करण्यात आलेली होती जुलैमध्ये. बघा इथे वर्ष सांगायचे इन 1935, आहे की नाही, इन वापरले प्रिपोजिशन. महिना सांगायचा इन वापरले प्रिपोजिशन, इन जुलै. लास्ट इयर, बाय म्हणजे कडून, कुणाकडून, तर फिल्म डिरेक्टरकडून ती चळवळ आयोजित करण्यात आलेली होती. काय नाव त्यांचं, तर डेबालिना मुजुमदार. हु इज ऑल्सो नेबर, हुचा अर्थ होतो जो की. मित्रांनो इथे हुचा अर्थ कोण नसून हुचा अर्थ काय, जो आहे. ओके, मग देबिलेना मुजुमदार याच्यासाठी इज हे टू बीचा फॉर्म आलेला आहे. मग देबिलेना मुजुमदार ज्या की काय होत्या त्यावेळेला नेबर होत्या. फॉलोइंग द कॅम्पेन, त्या कॅम्पेनच्या नंतर, कॅम्पेन म्हणजे मोहीम, द बाउंड्री वॉल ऑफ द प्रॉपर्टी वॉज रिस्ट्रक्टेड टू लिव्ह द ट्री स्टँडिंग ऑन लँड. बघा, फॉलोइंग द कॅम्पेन, ती मोहीम झाल्यानंतर बाउंड्री वॉल ऑफ द प्रॉपर्टी, जी प्रॉपर्टी होती त्याला एक बाउंड्री वॉल रचण्यात आली. वॉज रिस्ट्रक्चर टू लिव्ह द ट्री स्टँडिंग. बघा, लिव्ह म्हणजे सोडून देणे. मग त्या प्रॉपर्टीच्या बाजूला काय केलं तर ती एक बाउंड्री वॉल रचण्यात आली आणि त्या झाडाला तसंच तेथे राहू देण्यात आलेलं होतं. ओके, चला पुढे नेमकं आणखी बघू काय. बिलॉंगिंग टू द कोलकाता म्युनिसिपल कॉर्पोरेशन, जी कुणाच्या मालकीची, तर कोलकाता म्युनिसिपल कॉर्पोरेशन. बिलॉंगिंग म्हणजे मालकीचं. द ट्री हॅज गिवन शेल्टर टू ॲनिमल. बघा, द ट्री हॅज गिवन प्रेझेंट परफेक्टची रचना आहे. सब्जेक्ट प्लस हॅवॅज प्लस V3, ठीक आहे नाही. द ट्री हॅज गिवन शेल्टर, त्या झाडाने निवारा देण्यात आलेला होता. शेल्टर निवारा कुणाला,
ॲनिमल्स प्राण्यांना अँड बर्ड्स फॉर डिकेड्स, फॉर म्हणजे साठी किंवा पासून, डिकेड म्हणजे दशक 10 वर्षाचा कालखंड. तर गेल्या 10 वर्षापासून त्या झाडाचा तेथे असणाऱ्या प्राण्यांना बर्डला एक निवारा शेल्टर देण्यात आलेला होता. आय हॅव बीन शूटिंग दोज बर्ड्स अँड ॲनिमल्स फॉर मोर दॅन 12 इयर्स. मग तो जो डायरेक्टर आहे तो काय म्हणतो, आय हॅव बीन शूटिंग दोज बर्ड्स. दोज बघा अनेक आहेत ना, दोज बर्ड्स म्हणून जे अनेक पक्षी आहेत, प्राणी आहेत, त्यांना जवळपास गेल्या 12 वर्षापासून तो डायरेक्टर काय करतोय, तर शूट करतोय, त्यांची शूटिंग घेतोय, त्यांचे फोटो काढतोय. दिस फिल्म डॉक्युमेंट्स द vulnerability ऑफ अर्बन fauna इन द फेस ऑफ अर्बन रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट. बघा दिस फिल्म म्हणजे शॉर्ट फिल्म आहे, डॉक्युमेंटरी आहे, ती काय दर्शवते बघा. दिस फिल्म डॉक्युमेंट्स द vulnerability ऑफ अर्बन fauna. vulnerabilityचा अर्थ होतो मित्रांनो असुरक्षितता, आहे की नाही. अर्बन फोना, अर्बन म्हणजे शहरी आणि फोना म्हणजेच काय, तर विशिष्ट प्रदेशामध्ये असणारं जे प्राणी जीवन आहे त्याला फोना म्हणतात. वन वर्ड सबस्टिट्यूशनमध्ये प्रश्न विचारतात बरं, यावाला फोना. इन द फेस ऑफ अर्बन रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट, जे शहरी रिडेव्हलपमेंट पुनर्विकास करणारा प्रोजेक्ट आहे, तर या प्रोजेक्टपासून की त्या झाडाला, त्या झाडावर येणारे जे पक्षी येतं, प्राणी येतं, यांना कसा धोका निर्माण झाला, त्यांची असुरक्षा कशी झाली, तर हे यामधून दाखवले. रिसेंटली इन दिल्ली, नुकतेच दिल्लीमध्ये, वी सॉ मॅसिव्ह मोबिलायझेशन अराउंड स्ट्रीट डॉग्स. बघा रिसेंटली न्यू दिल्ली, नुकताच दिल्लीमध्ये, वी सॉ मास मोबिलायझेशन. सी म्हणजे पाहणे, सीचे विटू झालं सॉ, मास मोबिलायझेशन. मास म्हणजे मोठ्या प्रमाणात, मोबिलायझेशन म्हणजे जमाव, अराउंड स्ट्रीट डॉग, अराउंडच्या भोवती. नुकतंच असं पाहिलं की दिल्लीमध्ये जे रस्त्यावरचे स्ट्रीट डॉग म्हणजे रस्त्यावरचे जे कुत्रे, त्यांचा एक जमाव वगैरे दिल्लीमध्ये पाहण्यात आला. होप, आमची आशा आहे, वी विल फाइंड सिमिलर मोबिलायझेशन अगेन्स्ट कटिंग ट्रीज. मग वी विल फाइंड, बघा सिम्पल फ्युचर आहे, वी विल फाइंड सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस सिवन. मग आमची अशी आशा आहे की आम्हाला सिमिलर मोबिलायझेशन, ज्या पद्धतीने त्या रस्त्यावरती ते कुत्रे जमा झालेले होते त्याच पद्धतीनेच असंच एक मोबिलायझेशन, लोकांचा जमाव व्हावा अगेन्स्टच्या विरुद्ध, कशा, तर कटिंग ट्रीज, झाडे तोडणं, याच्या विरुद्ध लोकांचा जमाव निर्माण व्हावा असं त्यांचं म्हणणं आहे. अँड मेकिंग अर्बन फोना लूज देअर होम्स, जमाव व्हावा आणि मेकिंग अर्बन फोना लूज देअर होम, त्या अर्बन फोना जे आहेत म्हणजे शहरी जे प्राणी जीवन आहे तर त्यांना त्यांचे घरं जाण्यापासून वाचवावं असं त्यांचं म्हणणं आहे. मिस मुजुमदार सेड अबाउट हर 30 मिनिट डॉक्युमेंटरी. मग त्यामध्ये मुजुमदार यांनी सांगितले त्यांच्या 30 मिनिटाच्या डॉक्युमेंटरीमध्ये. टायटल, नाव काय डॉक्युमेंटरीचं, फ्रेंड्स ऑफ जिलीप बाला. मित्रांनो जी मध्ये सुद्धा प्रश्न येऊ शकेल याचा. नाव काय त्या डॉक्युमेंटरीचं, फ्रेंड्स ऑफ जिलिपी बाला. विच कन्व्हेन्स, विच म्हणजे जे की, जेव्हा तुम्हाला नॉन लिव्हिंग थिंग्ससाठी सांगायचे, वस्तूसाठी सांगायचं, तेव्हा विच वापरू शकता. विच कन्वे, जी दर्शवते, सुचवते, इट्स मॅसेज, त्यांचा मॅसेज, थ्रू अ टॉडलर्स रिॲक्शन. थ्रू म्हणजे ज्याद्वारे, टॉडलर्स रिॲक्शन, टॉडलर म्हणजेच काय, जे लहान मूल आहे, त्या लहान मुलाच्या रिॲक्शन मार्फत हे दर्शवतं. झाडावरती जे टू फेरियस लिव्ज ऑन द ट्री, त्या झाडावरती फेरियस लिव्ज, फेरियस म्हणजे विविध, वेगवेगळे लाईव्स, वेगवेगळे जीवन त्या झाडावरती आहेत, तर त्या लहान मुलाच्या द्वारे हे दर्शवलं जातं. दिस इयर, यावर्षी, द कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेअर, यावर्षी कोलकाताच्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये, पुढे बघूया बघा कुठे होणार आहे ते, विल बी हेल्ड फ्रॉम नोव्हेंबर 6 to 13, 2025, 6 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर मध्ये होणार आहे. अँड फ्रेंड्स ऑफ जिफिली बाला इज अमंग 10 फिल्म सिलेक्टेड फॉर द नॅशनल कॉम्पिटिशन ऑन डॉक्युमेंटरी कॅटेगरी. याच्यासोबतच अशा 10 फिल्म त्याच्यासाठी निवडण्यात आलेल्या आहेत. ओके, पुढे बघा, कनेक्टेड एक्झिस्टन्स, त्याच्याशी असणारं एक्झिस्टन्स, अस्तित्व काय. एन्व्हायरमेंटल स्टडीज इज नाव अ मॅन्डेटरी सब्जेक्ट इन एव्हरी फील्ड ऑफ एज्युकेशन. मग त्यासाठी अस्तित्व काय, तर एन्व्हायरमेंटल स्टडीज, पर्यावरणीय अभ्यास, हे जे आहे ते आता मॅन्डेटरी सब्जेक्ट केला. मॅन्डेटरी म्हणजे अनिवार्य विषय केला इन एव्हरी फील्ड ऑफ एज्युकेशन. शिक्षणाच्या प्रत्येक फील्डमध्ये तो एन्व्हायरमेंटल स्टडीज याला मॅन्डेटरी केले, अनिवार्य केले. ओके, चिल्ड्रन कंटिन्यू टू बी मोस्ट vulnerable टू एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन अँड हॅव द लीस्ट ॲबिलिटी टू टेक ॲक्शन अगेन्स्ट रिगार्ड दिस. बघा, चिल्ड्रन कंटिन्यू टू बी मोस्ट vulnerable एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन, म्हणजे जे मुलं आहेत त्यांनी कंटिन्यू ठेवलं आहे vulnerable, आहे की नाही, एखाद्या गोष्टीचा बदल होईल असा. कशाचा, तर एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन. एन्व्हायरमेंटल पर्यावरणीय आणि डिग्रेडेशन म्हणजे अधोगती, पर्यावरणाची अधोगती आहे तर त्यावरती कंटिन्यू त्यांनी एज्युकेशन ठेवलं. अँड हॅव द लीस्ट ॲबिलिटी टू ॲक्शन अगेन्स्ट ॲक्शन रिगार्डिंग दिस,
आणि लिस्ट ॲबिलिटी टू टेक ॲक्शन अगेन्स्ट दिस, आणि याच्यावरती कमी लोकांनी ॲक्शन घ्यावी या उद्देशानं. वी वॉन्टेड टू मेक अ फिल्म दॅट शोज अवर कनेक्टेड एक्झिस्टन्स अँड चाइल्ड्स रिस्पॉन्स टू डिफॉरेस्टेशन बियॉन्ड अवर कल्चर. वी वॉन्टेड टू मेक अ फिल्म. वॉन्टेड टूचा अर्थ होतं एखादी गोष्ट करण्याची इच्छा असणं. मग त्यांची इच्छा काहीतरी एक शॉर्ट फिल्म बनवायची त्यांना आणि शोज करायचं, दाखवायचे. कनेक्टेड एक्झिस्टन्स म्हणजे त्या झाडाशी असणारं जे लोक, जे प्राणी आहेत, जे वनस्पती आहेत किंवा पक्षी आहेत, त्यांचं अस्तित्व यांना जोडायचं आहे त्यांना त्या फिल्मच्याद्वारे. अ चाइल्ड रिस्पॉन्स आणि त्या मुलाच्या प्रतिसादातून, कशातून, तर डिफॉरेस्टेशन बियॉन्ड हर कंट्रोल. डिफॉरेस्टेशनचा अर्थ होतो मित्रांनो जंगलतोड. बियॉन्ड हर कंट्रोल, बियॉन्ड म्हणजे च्या पलीकडे, म्हणजे ते जंगलतोड होते तर त्या जंगलतोड नियंत्रणाच्या पलीकडे त्याची, म्हणजे सध्याच्या काळामध्ये जंगलतोड जास्त प्रमाणामध्ये होते, नियंत्रणाच्या बाहेर जाते, हे त्यांना ते त्यामार्फत दाखवायचे. ॲज शी वॉच्ड बर्ड्स, जसं ती पक्षी बघते, ॲनिमल्स बघते, प्राणी बघते, अँड रेप्टाईल्स म्हणजे सरपटणारे प्राणी, जसं खारुताई वगैरे झाडावरती असतात त्या प्रकारचे, सरड्या असतात एटसेट्रा. लुझिंग देअर हॅबिटेट, आणि ते जे प्राणी आहेत, पक्षी आहेत, सरपटणारे प्राणी आहेत, ते त्यांचं हॅबिटेट, त्यांचं अधिवास, त्यांचं राहण्याचं ठिकाण लूज आहेत म्हणजे गमावत आहेत. ड्यू टू कशामुळे, तर प्रपोज्ड डेव्हलपमेंट, आणि जी डेव्हलपमेंट, जो विकास दर्शवला आहे त्यामुळे ते होत आहे. समता बिस्वास, द प्रोड्युसर ऑफ द फिल्म सेट, त्या फिल्मचे जे प्रोड्युसर आहे समता बिस्वास यांनी हे सांगितलेलं आहे.